कौशल्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते, पण आपण विविध स्पर्धा घेत असतो. त्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त करत असतात, घवघवीत यश आणून देत असतात. त्यामध्ये आपण ज्या नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतलेल्या आहे त्या स्पर्धेचा फक्त मी या ठिकाणी नामोल्लेख करणार आहे, कारण हे बक्षीस वितरण आपण स्नेह संमेलनाच्या दिवशी सगळं बक्षीस वितरण करणार आहोत. या ठिकाणी आपण काही ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये बघा, दिनांक विठ्ठल रामजी शिंदे नगरी जिल्हा परिषद मैदान सातारा या ठिकाणी ग्रंथ महोत्सव झाला आणि त्या ठिकाणी मग प्राथमिक माध्यमिक सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या शाळेनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या ज्या सांस्कृतिक कार्यामध्ये नृत्यामध्ये जे सहभागी विद्यार्थी होते त्यांचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी जसं सरकार 5 वर्षाचं असतं, राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, तसं या दोन्ही स्पर्धेमध्ये आपल्या ग्रंथ महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि इनरव्हीलच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सलग पंचवार्षिक पारितोषिक मिळवलेलं आहे, बक्षीस मिळालेलं आहे. त्या सर्वांचं त्या ठिकाणी कौतुकच आहे. सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत येणाऱ्या स्पर्धेमध्ये रिदमिक पेयर एक स्पर्धा होती. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आणि विभागात त्यांनी नंबर काढलेला आहे. त्यामध्ये अवधूत शेटे आणि साई नवगणे हे विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्याचबरोबर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता 6वी साठी आयोजित केली होती. यामध्ये सहभागी विद्यार्थी 11 6वी साठी आयोजित केली होती. त्यामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. तसंच होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता 6वी साठी आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी विद्यार्थी 11 होते. तसेच लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रयोगासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झाली. साई नवगणे आणि आदित्य देशमुख इयत्ता 6वी या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये